नमस्कार मंडळी. चिंता आणि तणाव यांच्या चक्रव्यूहातून तुमची सुटका करून तुम्हाला आनंदाची संजीवनी देण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, फॅन्सचं प्रेम बघून बऱ्याच वेळा सेलिब्रिटीज अगदी भारावून जातात. असंच भारावून टाकणारं प्रेम एका सेलिब्रिटीच्या नशिबी आलंय. बघूया तिथे काय घडतंय. थांब, पंच टाकू तरी दे. आधीच स्क्रिप्ट मेल केलंय. मोठे सरांना फोन करूया. हॅलो. हा सर, ते गौरवचं अपमान लिहून पाठवलंय. आय मीन गौरवचं स्क्रिप्ट लिहून पाठवलंय. हो, एकदा वाचा ना. अरे मस्त, कमाल इन्सल्ट झालाय बघा ना. मस्त झालं, मस्त झालं. ओके ओके, ठीक आहे सर. ओके, बाय. चला, काम झालेलं आहे. आज मस्तपैकी संडे आहे. बायकोला सांगितलं आज मस्तपैकी माशांचं बेत कर. आणि आज माझ्यासाठी मासे कोण घेऊन येणार माहिती आहे? हॅलो. चांगलाय. चुकून जायला सारखंच आहे ना. एक मिनिट. कालच हे हॅलो 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 खांडेकर, मिनी सुरकी. हा हा, नमस्कार सुरकीजी, बोला बोला. ना मिनी बिल्डिंगच्या खाली घेऊन उभा म्हावरे. ना मिनी बिल्डिंगच्या खाली घेऊन उभा म्हावरे. ऊन बघा कौर. मावर खाऊन तुम्ही व्हाल कावर बावर. तर लवकर ये फोन ठेव रे. हे काय? कॉमेडी. छान छान. बरं ऐका ना, मी कालपासून ते तुम्हाला विचारतोय माशांचे पैसे किती द्या झाले ते. काला लाजवताय तुम्ही साहेब. तुम्ही खाली या ना. अहो, लॉकडाऊन मध्ये तुम्ही आम्हाला आवर खुश ठेवला. अजून काय पाहिजे? तुम्ही या लवकर खाली. मी नाही तसं नाही. अहो, मला फुकट घेण्याची सवय नाहीये. म्हणून किती झाले ते सांगितलं तर मी येताना पैसे घेऊन येईन ना. ते अहो तुम्ही या, पैशाचं बघू आपण. तुम्ही तर या आंधी खाली. परत ते म्युन्सिपाल्टीची गाडी आली तर मग काय? अहो नाही नाही, काही काळजी करू नका. माझ्या ओळखीचे आहेत सगळे, मला ओळखतात सगळे. हा काय? नो इश्यू. येस, या ना खाली या लवकर. चला, फुकट मासे आले. 600 रुपये वाचले माशांचे. ए बायको, आलो का? ती सुरकी आली खाली. मला तो फॅन हवे तर असे नाही तो उगाच आपलं काहीतरी चित्र काढून पाठवतात, व्हिडिओ बनवून पाठवतात. असे लॉकडाऊन मध्ये मासे मिळताना मारामार घरापर्यंत आलेत फॅन घेऊन मासे. असं पाहिजे. आलो का बाईक? हाय हाय हाय. नमस्कार सुरकीजी. एक मिनिट. अजिबात इकडे यायचं नाही. ऑर्डरच्या मास्यात नाही तर उभा चिरीन कोयत्यासारखा. इकायला नाही बसला मी इकडे. कळला ना? आणले लगेच इकडे. नमस्कार सुरकीजी. हाबू 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 हाबू. शेम टू शेम रे. नाही नाही, शेम टू शेम नाही, मीच ओरिजिनल आहे. हा मीच. तुम्ही बापरे साहेब, खांडेकर साहेब. अरे तुम्ही आमच्या लय मोठे फॅन. मोठे आमच्या लय मोठे फॅन. तसं नाहीये, मी तुमची खूप मोठी फॅन आहे असं म्हणा मला. जबरदस्ती काला बोलायला लावताय? नाही ना, मी सांगतोय असं तुम्हाला म्हणायचं. कॉमेडी केली कॉमेडी. कॉमेडी केली सर. तुम्हाला काय वाटलं? तुम्हालाच कॉमेडी येते, आम्हाला काही कॉमेडी जमत नाही काय? देत पण बाकी एकदम मस्त बारीक झाले तुम्ही. काय म्हणजे काय कमी काय करताय काय करण्यासाठी? असं वजन बिजन काय असं काय नाही? काय नाही. रोग झालाय काय?
किमान आजार बोला ना, डायरेक्ट रोग. तेच ते म्हणजे रोग जाहीर. नाही मी सुरुवात पहिली स्टेज अहो ऐका तर मला बोलू तर द्या. मी सुरुवात करतोय की काही नाही, मी जस्ट डाएट केलं, एक्सरसाइज केली, योगासनं केली, दॅट्स इट. बाप रे. थँक्यू थँक्यू. खरं चांगलंय. आणि ते केस कसे वारले मग? आंधी वारले होते, आता वारले. कावेरी कसे वारले सांगा ना. ते नाही सांगणार, सिक्रेट आहे, ते नाही सांगणार. आम्हाला माहिती आहे ते हे द्या ना. देते बस देते. आणला पापलेट न चिंबोरी ह न बोंबील. आणि मग ते हे कुठे हलवा सांगितला होता मी? आहे ना, तो पण आणलाय हलवा. कॉमेडी कॉमेडी केली साहेब. अहो सगळं आणलंय हो, हलवा बिलवा सगळं आणलंय तुमच्यासाठी. एक काम करा ना, तुम्ही उद्यापासून शूटिंगला जा, मी ते मासे विकतो. तुम्ही टाइम चांगलं करताय ते. नाही नाही, आमच्या धंद्यामध्ये मी चांगलं कमवतोय. हे करते कुठले उगाच भिकेचे डोळे घेताय आणून. आमचं चांगलं चाललंय. 1 मिनिट माझ्यावर एक सेल्फी काढता का सर? माझ्यासाठी मासे घेऊन आलात का नाही काढणार? मोठे फॅन नाही एकदम. 1 मिनिट मी तुम्हाला हे देतो. हा हे जरा पकरा नाही. हा हा कारला झालं. टाकते माझ्या फेसबुक पेजवर टाकते. हा. तुमचं आहे का फेसबुक पेज बीज काय? नाहीये. बोलले ना माझं बरं चाललंय. मला मासे माझे द्या. हा 1 मिनिट. खूप झाला गप्पा. हा हे घ्या. हे Yes, thank you. तुमचं हे म्हणजे हे मासे तुम्ही आणणारच म्हणून मी एवढा अपमान सहन करतोय, बाकी काही नाहीये. घ्या. त्या पिशवीत काय राहिलं? ते काय नाही, त्याच्यामध्ये रावस ते ऑर्डरचे आहेत. द्या ना, मी कधी खाल्ला नाही. असं दे ना. बरं ठीक आहे, मी कॅन्सल करते. आणि ह्याच्यात काय ते? त्याच्यात खेकडे आहेत, ते पण ऑर्डरचे आहेत. ते मी कधीच नाही टेस्ट केलं. द्या ना, चला ना. बरं ठीक आहे, चालेल की ठीक. थँक्यू. मी कॅन्सल करतो ऑर्डर. थँक्यू. तुम्ही म्हणजे आय रिअली अप्रिशिएट की फॅन्सचे प्रेम ना. खरंच थँक्यू. मी एक काम करतो, मी जेवताना पण तुम्हाला फोटो पाठवेल, ते पण तुम्ही पब्लिसिटीसाठी वापरा. प्लीज पाठवा. म्हणजे मी ऍक्च्युली कालपासून विचारतोय, म्हणजे पैसे घेतले असतात तर जरा हे झालं असतं म्हणून, बाकी काय 21,000 राहिले असेल बाबा. 21,000ची मच्छी दिसते असेल, आय, आय. नो डाऊट असेल. एवढं कशाला हो? फॅनचं प्रेम समजू शकतो पण हिरोसाठी एवढं कशाला? असं 21,000 द्या मला, पुढची ऑर्डर आहे परत. 21,000 देऊन टाका. 21,000 झालं ना यांची, ते देऊन टाका म्हणा. जायचं परत. कॉमेट्री. कॉमेट्री काय साहेब, धंद्यात कोण कॉमेट्री करते गे? खरंच माझी ऑर्डर आहे, देऊन टाका ना पैसे. चला देऊन टाका. 21,000 म्हणजे हे मी पैसे द्यायचे आहेत? द्यायचे. फॅन म्हणून असं ते हे नाहीये. अहो फॅन तर आहे तुम्ही, पैसे तर द्यायला लागणार ना तुम्हाला. काय झालं? मी थांबते ना इकडे कोपऱ्या. हे एवढं असेल मला माहिती नव्हतं ना. मला वाटलं फॅन म्हणून तुम्ही असं वाटलं. साहेब ऐका ना साहेब, लय येल जातोय काय माहिती, टायमाची खोटी होते. मला खरंच ऑर्डरला जायचंय पुरे. ठेवा, मी धरते इकडे. असू दे असू दे. माझा फोन पण राहिला, जरा फोन देता का तुमचा? एक. अरे असं आहे काय? बरं ठीक आहे. काय बायकोला लावतोय का? हा जरा. हॅलो. हा प्रसाद बोल. अगं ती सुरकी माशांचे 21,000 मागते. काय? मच्छीचे 21,000? वेडा झालास का तू? प्रसाद 2 महिने कसे गेलेत माहितीये ना लॉकडाऊनचे. भोकाची बनियन घालून फिरतोस तू. आणि 21,000ची मच्छी खातोस, लाज नाही वाटत तुला? प्रसाद आता तरी मान्य कर की फॅन फॉलोईंग वगैरे कोणी नाहीये तुझं. हे सगळे वेडे बनवतात. लक्षात ठेव, 21,000ची मच्छी घेऊन आलास ना तर घरात घेणारच नाही मी. ठेव फोन. ठीक आहे, बोलतो मी. नो प्रॉब्लेम. हो ठीक आहे. हो अगं लव यू. हा येतं का ती बायको? येते खाली. बायको बोलली की काय लवकर जेवण या असे? नाही ती बोलली की धुवून बिवून नाही आता देऊ शकत, साफ करायला येईल नाही ना म्हणा. ऑर्डरला मला एक फोन फक्त करू दे बरं, ठीक. मित्राला. करा. हॅलो पॅडी दादा. हा प्रसाद बोल ना. अरे ती गेल्या आठवड्यात तुला ती सुरकी घेऊन आली होती ना मच्छी? हो. अरे ती 21,000 मागते माझ्याकडे. हा मग मी दिले, तू पण देऊन टाक. मग सांगितलं का नाहीस? मी एकटा का भोगू, तू पण मर.
चेस किती हा हा ठीक आहे. अरे नाही असं सहज केलं. ठीक आहे ओके ओके. काय झालं? ऐका ना याचा ते खाली हे जा हे नाही हे एवढं झालंय. अरे बापरे एवढं कधी खायचं? म्हणजे मला वाटलं फॅन म्हणून एखादा खेकडा आणाल. मला एक नांगी 2 टायमाला पुरते मला. जास्त होतं तुम्हाला. खूप झालंय. एक काम करा ना तुम्ही मला पैसे देऊन टाका 21,000 रुपये ना तुमच्या सोसायटीत वाटून टाका अशीच प्रेमा खातर. नाही सोसायटी रिकामी आहे. कोण नाही. लॉकडाऊन सगळे अडकलेत. कोण नाही म्हणून ते नाही काय आहे ना मी इकला असतं इकडं पण माझा एरिया नाही ना परत उगाच भांडणं बिंड लपरी. तुम्ही हे करा ना ती ऑर्डर होती ना कोणाची त्यांना देऊन टाका. नाही कॅन्सल केली मागाशीच. तुम्ही बोलले हे नाही मला पाहिजे तर मी कॅन्सल करून टाकली. तसं नाही 20,000 म्हणजे खूप झाले. 21,000 1,000 कमी खूप झाले याचे. अहो खूप म्हणजे मी बोललं त्यांना तुम्ही काय समजलं चांगली मच्छी दे त्या मच्छीवाल्याला बोलला अशी मिक्स करू नको कोणाला असं छपरी माणसाला नाही द्यायची. चांगला करोडपती माणूस तो खांडेकर नाही आपलं तेवढं असं सांगितलं मी तुम्हाला पाठव आवरी सुरमई पाठव नको हे आहे नाही पण ह्याच्यातलं पण बघा ना काहीतरी. काय खूप झाले हो 21,000 खूप झाले. असं काय करताय तुम्ही? हे तुम्हाला हा जो रावस तुम्ही घेतलात ना हा जवळ 7,000. मला वाटलं ते फॅन म्हणून नाही जे ना पापलेट आहे ना या पापलेट जवळपास 9-10 हजाराचे रसिक प्रेक्षक आणि तुम्हाला सांगते हे जे बोंबील घेतलेत ना याचे तर पैसे पण नाही लावले बोल मी. मला वाटलं रसिक प्रेक्षक प्रेमा खातर तुम्हाला देऊन टाकेन ना. प्रेमा खातर ते असं त्याच्यामुळे तेवढे पैसे तर लागतीलच. नको लय झाले 21,000 एवढं माझं नाही होणार. तुम्ही एक काम करा तुम्ही दुसरीकडे ती ऑर्डर देऊन टाका. मला माहिती नाही असे नाही देऊ शकत. सांगा आता काय करू मलाही नको ते. बघा मग तुम्ही इका ना इकडे तुमच्या एरियात. मी कसं काय विकणार? काय मी कसं विकणार म्हणजे खांडेकर साहेब जर इकत देणार तर लोक इकत घेणार नाही का साहेब? सांगा हे बघा गिराईक आलं तुम्हाला. हे बघा रावस कितीच आहे? 7,000चं सांग. 7,000 कमी नाही करायचं. मासे घ्या मासे ताजे मासे. दिलं मासे मासे घ्या मासे ताजे मासे. अरे वासाड्या कल्लक देणार कसं तर बोल. हे हा रावस आहे हा 7,000 रुपयाचा. किती? 7,000 रुपये. काय तुझ्या सकट किंमत सांगितलीस की काय त्याची? 7,000 वासाड्यात तूच खा. देव मासा कुठला? काय झालं? त्यांना महाग वाटलं वरती ते देवमासा बोलून गेले तोंडावर. मला हे महाग आहे ते. काय करताय रे तिकडे कळत नाही का? 10 वाजेपर्यंत परमिशन आहे सकाळी. दुपारपर्यंत काय करताय रे? चल दंड भर. मागे काय बघतोय? तुझ्याशी बोलतोय मी. साहेब हा प्रसाद खांडेकर हास्य जत्रा. ते हास्य जत्रा वगैरे ते घरी. आता दंड भरायचं इथे. हे माझं नाही. मी आपलं असंच बसलो होतो. माझं नाही आहे. ही बाई आहे ना साहेब. अहो यांनीच मला फोन केला. मला बोलले मी खाली म्हावरा इथं तू पण ये म्हणून घ्यायला म्हणून मी आलो. मला काय माहित नाही. अगं सांग ना खरं असं नको ते. साहेब ऐका ना बिचारा गरीब माणूस आहे. खरंच तर घर मालक आहे ना त्याच्या मांग लागलाय भार दे म्हणून त्याला असली कामं करायला लागतात. बिचारी सकाळी ना काय करतं सुलभ शौचालयामध्ये पैसा गोळा करण्याची नोकरी करते ना दुपारी इकडे येऊन म्हावरं ऐकतं. साहेब जाऊ द्या ना स्वरा ना त्या बाई बोलते म्हणून सोडतोय. स्वरा ना नाही तर दंड भरायला लावला असता दंडही दिले असते. नाही साहेब तसं नाही. सोनी मराठी घरी सोनी मराठी घरी इथे नाही. तुमच्या टेन्शन वरची मात्रा दंड्यांनी अशी मात्रा सुचवेन ना तुझी. साहेब चला आवरा लवकर ये. करते मिनी बघते सर. थँक्यू साहेब थँक्यू. तू कोण आहेस? कशाला आली आहेस? ते फुकट मासे देणारच म्हणून मगापासून अपमान सहन केला मी आणि आता माझ्याकडे 21,000 मागतेस. हे चुकीचं आहे. सेलिब्रिटीज तुम्ही गंडवताय. चुकीचं आधीच सांगतो. अरे साहेब काय लावलंय? त्यांनी आता मारलं असतं तर मला. अरे दम खा कौरव बोलाल. कौरा घाम फुटलाय तुम्हाला पुसा. 21,000 साहेब मस्करी केली मी तुमची. मस्करी केली मी तुमची. ते काय झालं ते प्यारी सर आहेत ना त्यांना पण मी फुकटच दिली. अहो सगळी तुमच्यासाठीच आणली आहे. तुमच्या प्यारमा खातर 1 रुपया पण देऊ नका म्हणा. धरा पकरा. म्हणजे हे नाटक होतं. नाटक होतं. मग ते हवालदार आले ते खरे होते. तुम्ही ओळखलं नाही फटके दिले असते मला. अहो साहेब कसे ओळखतील? त्यांच्याकडे येल कुठं टीव्ही बघायला.
अहो ते दिवस रात्र तिकडे रस्त्यावर आपल्यासाठी मेहनत करतात, कोरोना विरुद्ध ते लढतायत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी सगळे बिचारे कोरोना विरुद्ध युद्ध करण्यासाठी आपल्यासाठी दिवस रात्र रस्त्यावर हॉस्पिटलमध्ये मेहनत करतायत. ते तिकडे मेहनत करतायत ना, तुमच्यासारखी कलाकार मंडळी आमचं घरात बसून तुम्ही मनोरंजन करतायत. खरंच साहेब, म्हणजे त्यांना जसं आम्ही जोरदार सॅल्यूट मारतो ना, तसं साहेब तुम्हा कलाकारांना पण आमचा ना असा आमच्या प्रेक्षकाकडनं जोरदार सॅल्यूट साहेब. थँक्यू. तुमच्या मुलं आमचं लॉकडाऊन ना म्हणजे जाम भारी गेलं बोल. खरंच हे द्या ते मासे द्या. सगळे फुकटच. काय तुम्ही आवरत टेन्शन कावरा घाम फुटलं तुम्हाला. पुढच्या रविवारी घेऊन याल ना? हा जेवण एवढी सुरमई जेवण ते 12,000ची द्या. कशाला एवढा खर्च आता केलात परत 12,000? त्याचे पैसे घे ना मी तुमच्याकडनं. नको, श्रावण चालू माझा आहो, काय नाही. वा वा, एकदम रावस झाला परफॉर्मन्स. क्या बात, मजा आली. सई काय म्हणशील? ते टुईंग काय आहे? ते खूप आवडलंय. प्लीज एकदा कर. ती आमिर दादाचं काम कमी करत हो, होती. फार भारी आहे, फार भारी. मस्त लिहिला होता, छान कन्सेप्ट होती आणि सुरकी खूप आवडली. नमा, तू जेव्हा येतेस ना स्टेजवरती, तू अशी एनर्जीची लाट घेऊन येतेस आणि ती लाट त्या लाटेच्या पाण्याने ओलं करतेस समोरच्याला आणि म्हणतेस आता इकडे बघा, माझ्याकडे बघा. तसंच आज झालं आणि तू एक एनर्जी घेऊन आलीस आणि असं अडकवून ठेवलंस आम्हाला. मस्त भावा. तुमची दोघांची जुगलबंदीच असते, त्यामुळे त्याच्यात काही वेगळं सांगायला नको आहे. कन्सेप्ट मस्त होती आणि मासे बघून खरंच भूक लागली. आर्ट डिपार्टमेंटला मासे आणल्याबद्दल त्यांचं कौतुक, कारण खूप रिअल वाटतात मासे. भारी. थँक्यू. रवास. प्रसादा, तुझी एकंदर परिस्थिती जेव्हा बघत होतो या पूर्ण स्किटभर, एक साधा वाटसरू मासे विकत गेला आलेला तोही तुला ओळखत नाही आहे. हा कॉन्स्टेबल किंवा इन्स्पेक्टर जो कोणी पोलीस डिपार्टमेंटचा होता तोही तुला ओळखत नाही. क्षणभर मनात असा विचार आला की नेहमीचं वाक्य म्हणावं का नाही. काय करायचं? पण त्याच्यानंतर तूच जे लिहिलंस त्याच्यानंतर ठासून म्हणावं असं वाटतं की यार नावात टॅलेंट आहेच. फार जाता जाता तुझ्या भावना मांडल्यास पोलिसांबद्दलच्या आणि आपल्या सगळ्यांबद्दलच्या, कलाकारांबद्दलच्या फार महत्त्वाच्या होत्या त्या. खूप कमी लोकांना हे उमगलं आहे की आपले पोलीस बांधव, सफाई कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस किती अहोरात्र काम करतायत. आणि आपण सुद्धा आत्ता आपलं शूटिंग सुरू होतं, पण आपण सुद्धा या काळात हर तऱ्हेने लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी स्वतः केलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे. कारण फायनली प्रेक्षकांच्या जीवावर आपण जगत असतो, सो त्यांचं मनोरंजन करणं हा आपला धर्म आहे. आणि तो तू इतका उत्तमपणे मांडलास प्रसाद. क्या बात आहे. सुपर्ब. तुझ्याबद्दल काय बोलायचं? इतकं अफाट बेरिंग असतं तुझं या कॅरेक्टरचं. आणि पण तुझ्या आज जे ते शोधलंस टुईचं ते फार भारी होतं. आणि कसली गोड दिसतेस तू या गेटअपमध्ये, फार गोड दिसतेस. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, आता विनोदाची तगडी जुगलबंदी बघण्यासाठी तयार व्हा, कारण आता एका मनस्वास्थ्य केंद्रात समोरासमोर येत आहेत ज्यांच्यामुळे आपलं मनस्वास्थ्य उत्तम राहतं असे विनोदाचे तगडे महारथी, अर्थात प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले. ए चौगुले, तू आपल्याला इथे मासिक रावाराव केंद्रात कशाला घेऊन आलाय बे? काय तर उधारी द्यायचं. ऐसा हे मत करो. ऐसा ये मी आय एम अ रिस्पेक्टेड हे मत करो. हे ऐका माझं. मुळात ते मासिक रवाराव केंद्र नाही आहे, मासिक स्वास्थ्य केंद्र आहे. कळलं का तुम्हाला? आणि तुमचे पैसे मी देणार ना. मी नाही म्हटलं का? मी उधार घेतले ना तुमच्याकडून, मी देणार तुम्हाला. हे इथे डॉक्टर ओक म्हणून आहेत, कळलं का? मी त्यांच्याकडे एक कार्यक्रम केलेला आहे. तर मला 20,000 रुपये येणं आहे. या हाताने घेणार आणि या हाताने तुम्हाला देणार. इतकं सोपं आहे ते, कळलं का? फक्त तुम्ही इथे उभे आहात ना, तुम्ही कुठेही उभं राहाल तिकडे माझ्याबरोबर तुम्ही आलेलं नाही आहात. कळलं का? समीर चौगुले बोल, हा असा माणूस आलाय म्हटल्यावर लोक हे करतील ना. मतलब नाही, मेरे को ऐसा बोलणे काय, तुम्ही माझ्याबरोबर आलेलं नाही आहात. लोकांनी कितीही विचारलं तुम्हाला किधर आहे, कोण आहे,
तर समीर चौगुले को पहचानता है? मैं नहीं पहचानता है. काय म्हणणार तुम्ही? मैं नहीं पहचानता. हा बस. हा तुम्हाला पैसे मी देतो. प्लीज प्लीज तुम्ही इकडे उभे राहा. पैसा मागताय? हा देणार पैसे देणार. नेक्स्ट पेशंट. हॅलो. या बसा. नाही बसायला वेळ नाही आहे. ते डॉक्टर ओक कुठे आहेत? ते नाही आहेत. मीच आज सगळं हँडल करतो. मला तुमची फाईल द्या. फाईलीच नाही. मी समीर चौगुले. बरं बोलत राहा. मी ऐकतो, नोट डाऊन करतो. बोला. नाही मी समीर चौगुले. मी सेलिब्रिटी आहे. बरं कधीपासून वाटतंय असं? नाही हे बघा नाही हे बघा तुमचा गैरसमज होतोय. मी समीर चौगुले. मी खरंच सेलिब्रिटी आहे. नाही कसं आहे की सामान्य नागरिकांना असं वाटू शकतं की मी सेलिब्रिटी आहे. डोंट वरी, हे मेजर इश्यू नाही आहे. आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो. हा भ्रम आपण नाहीसा करू. काही हरकत नाही आहे. मला सांगा. नाही तुम्हाला कळत नाहीये. मी समीर चौगुले सुपरस्टार. बरं मी हिरो आहे. मी हिरो. बरं हा वाटू शकतं. काही वेळाने तुम्हाला तुम्ही बाईक असल्यासारखं वाटेल. अहो हिरो म्हणजे फोंडावाली बाईक नाही हो. हिरो आहे मी. हिरो म्हणजे मी ऍक्टर आहे. नाही कसं आहे, बसा तुम्ही एकदम हे नका होऊ. बसायला प्रॉब्लेम नाही. पण मी सांगतो तुम्हाला की आमच्याकडे एक केस आली होती अशी की तो स्वतःला ट्रॅक्टर समजत होता. तो बोलायचा डॉक्टर मी ट्रॅक्टर आहे, मला नांगर लावा, मला नांगर लावा. आणि बाईकचं असं काय छोटा इश्यू पटकन होऊन जाईल. म्हणजे एक मी सांगतो 5-6 सेटिंग्स मध्ये होऊन जाईल. नॉट इट्स लाईक व्हेकल सिंड्रोम. काही प्रॉब्लेम नाही याच्यात. बोला. मी हरकत नाही. बोला तुम्ही वेगळ्या ट्रॅकवर जाताय. तसं नाही आहे. मी ऍक्टर आहे. मला बघायला गर्दी जमते. तुम्हाला कळतंय का? मला बघायला गर्दी जमते. फोटो काढतात माझ्या समोर. बरं म्हणजे तुम्हाला असं मध्ये मध्ये वाटतं की तुम्ही ताजमहल आहात? अरे फक्त ताजमहल समोर गर्दी जमते का? गेटवे ऑफ इंडिया समोर नाही जमत. ओके. म्हणजे मध्ये मध्ये असंही वाटतं की तुम्ही गेटवे ऑफ इंडिया आहात. म्हणजे साधारणतः काय होतं, इट्स लाईक यु नो व्हेन्यू डिसऑर्डर सिंड्रोम म्हणतात त्याला. पण हे साधारणतः कसं म्हणजे किती टप्प्याटप्प्याने होतं. म्हणजे सकाळी ताजमहल असल्यासारखं वाटतं, मग दुपारी जेवताना गेटवे ऑफ इंडिया वाटतं, संध्याकाळी हिरो, की असं वाटतं की एक हिरो बाईकवरनं आलाय जो ताजमहल समोर बसलाय त्याला गेटवे ऑफ इंडियाला जायचंय असं वाटतं. काय करूया जाड्या तुम्ही आता? ऍक्च्युली हे बघा. ओके ठीक आहे. मी समीर चौगुले. आधीचा विसरून जा. आता इथून स्किट सुरू झालंय. ओके आधीचा विसरून जा सर. आता मी आलो. इकडे. हॅलो. मी समीर चौगुले. मुद्दाम करतो का रे तू? काय करतो रे? मुद्दाम करतो तू? अरे मी हास्य जत्रा बघत नाही का तुम्ही? नाही मी फक्त स्पॅनिश सिनेमे बघतो. तुम्ही स्पॅनिश सिनेमे बघता ही काही माझी चूक नाहीये. कळलं? मी मराठी ऍक्टर आहे. व्हॉट? कम अगेन? मी मराठी ऍक्टर आहे. ओ माय गॉड. हे थोडं प्रोग्रेशन होत चाललंय. म्हणजे इट्स क्वाईट डिफिकल्ट. कसं आहे की तुम्ही आत्तापर्यंत जे तुमचे भ्रमिक तुमचे जे व्यक्तिरेखा होत्या त्या तुम्ही डिटेलिंग करायला लागला आहात. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला फक्त वाटत होतं की तुम्ही नट आहात, पण आता तुम्हाला वाटतं की तुम्ही मराठी नट आहात. होऊ शकतं, नो डाऊट. साधारणतः हे दिवसात असं किती वेळा वाटतं? हे करेन मारेन. काय बोलतोयस काय तू? अरे सोपं आहे समीर चौगुले. इतकं सोपं आहे ते. कुठे कुठे चाललंयस? अरे यार मी एक कॉमेडी ऍक्टर आहे. आय एम अ कॉमेडी ऍक्टर. कळलं का? डॉक्टर बघतो काय? डॉक्टर ओक आहेत ना, त्यांना बोलव. त्यांना माहिती आहे. त्यांना बोलव. मला त्यांच्याकडून 20,000 रुपये येणं आहे. बोलव त्यांना. माय गॉड. पेशंटला असं वाटतंय की लोकांनी त्याच्याकडनं उधारी घेतली आहे. अरे नाही घेतली उधारी. त्यांनी माझ्याकडून उधारी नाही घेतली. आता तुम्हीच सांगितलं. अच्छा म्हणजे ते तुम्हाला भीक देणार आहेत? अरे भीक काय बोलतोय तू? कूल डाऊन. शांत. भीक काय बोलतो? हे बघा हे मानस नाही माझ्या मेहनतीचे पैसे. भीक काय? इकडे येऊन अर्धा तास आवाज काढला तिकडे. हे करू नका तुम्ही. शांत. भीक नका बोलू. आय एम जोपर्यंत हे आहे तोपर्यंत हे आहे. म्हणजे एक मिनिट शांत बसा. आता तुम्हीच बोललात की तुम्ही त्यांना उधारी दिली नाहीये, मग हक्काचे पैसे कसे काय आले? अरे यार मला सुपारी आली होती. बर. कुठे आली होती?
सी कसं आहे माहिती आहे, अंगावर फक्त चामखीळ किंवा फोड येते, सुपारी झाडाला येते. सुपारी अशी अंगावर येत नाही. सुपारी म्हणजे ते इथे इथे अशी मागे बेगे तीन आहे रे सुपारी. अरे सुपारी म्हणजे मला निमंत्रण आलं होतं, निमंत्रण. ही सुपारी मला अरुण कदमने दिली होती. माय गॉड. ओके फाईन. कोणी? अरुण कदमने मला ही सुपारी दिली होती. सॉरी, मी असं तुमच्या तोंडावर हसलं नाही पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की मोठमोठे सेलिब्रिटीज तुमच्या ओळखीचे आहेत. अरुण कदम आणि सेलिब्रिटी. डोकं फिरलंय तुमचं? दोस्त आहे आपला तो. कसं आहे की होत आहे की मागे आमच्याकडे एक केस आली होती. तो सांगत की मी आईन्स्टाईनचा मित्र आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आईन्स्टाईन, न्यूटन, स्टीफन हॉकिंग्स, स्टीव्ह जॉब्स आणि अरुण कदम यांच्याबद्दल अशा अफवा पसरतात. पहिले 4 जण आहेत ना, त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पाचवा कोण आहे तो? पाचवा कोण आहे? अरुण कदम. अरुण कदम एवढा मोठा, एवढा महान आहे तो. ओ माय गॉड. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अरुण कदम महान नाही आहेत? अरे कसला महान मित्र आहे आपला. मी आत्ता अरुणला फोन लावतो, त्याच्यासमोर बोला, तुम्हाला कळेल आमचे रिलेशन्स. स्पीकरवर लावतो. हॅलो हॅलो अरण्या. हा अरण्या. अरे यार मी हे बोलतोय. अरे हा समीर बोलतोय मी. हा हे बघ, हे इथे समोर डॉक्टर बसलेत, त्यांना सांग मी कोण आहे ते. हॅलो. हा हॅलो. अरे ओ माय गॉड, ओ माय गॉड. अरुण सर, तुम्ही स्वतः आहात? येस सर. माय नेम इज प्रसाद, डॉक्टर प्रसाद. सर, माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती तुमच्यासोबत बोलायची आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी आज तुमच्यासोबत मुद्द्याचं बोल. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो सर, आमच्या इथे एक ॲक्च्युली तो पेशंट आहे. तर तो बोलतोय की मी समीर चौगरे आहे, मी सेलिब्रिटी आहे. तुम्हाला काय वाटतं? कुठला वाचरा सेलिब्रिटी आहे तू? त्यातला डोक्यावर पारलाय तू. नाही ओळखत आहे तुम्हाला? अरे अरुण, भंगस काय करतोय? अरे असं काय करतो? ओळखतो तुम्हाला, ओळखतोस ना तुम्हाला? अरे वसाऱ्या, मी ओळखतो असं बोलत तू पंच करशील त्याच्यावर. अरे डॉक्टर डॉक्टर फोन दे. हो डॉक्टर. हा हा बोला. तुम्ही माझे फॅन आहेत ना? हो हो सर. प्लीज एक व्हिडिओ तयार करा आणि माझ्या ग्रुपवर पाठवा. बरं, मी तुम्हाला पाठवून तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवा. येस येस. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सर थँक्यू. अरे अरे हा असं काय? अरे नाही, मला ओळखतो तो, आमची ओळख आहे, खरंच सांगतो मी. सर, अरुण कदमांनी सांगितलं की तुम्ही डोक्यावर पडला होतात. साधारणतः जखम कुठे झाली होती? अरे नाही झाली, जखम नाही झाली. अरे हळू सर. जखम नाही झाली आहे. ओके कूल डाऊन. नो इश्यू. अरे मी नॉर्मल आहे यार. मी मला खरंच काही झालेलं नाही आहे. मी बाहेरनं माणूस आहे, तो एक गुंड आहे. मला त्याला पैसे द्यायचेत, नाही दिलं तर गळा दाबेल रे माझा. तो गळा दाबेल, गळा दाबेल तो. मस्क्युलर इनबॅलन्स. अरे नाही अरे, हे काय करतोयस तू? मी कसं समजावून देऊ यार तुला? हे मी आवाज काढतो वेगवेगळे. बरं, मी आवाज काढतो. मी सुनील शेट्टी काढू शकतो आवाज, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. सुनील शेट्टी आता मी काढतो. अंजली, मैं तुम्हें भूल जाऊ ये हो नहीं सकता. तुम मुझे भूल जाए मैं होना नहीं दूंगा. ओके, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा सुनील शेट्टीचा आवाज आहे? हा सुनील शेट्टीचाच आवाज आहे. नाहीये सुनील शेट्टीचा. सुनील शेट्टीचा आवाज कसा आहे मी दाखवतो. सुनील शेट्टी. अरे भिंतीतून कुठे? दरवाजातून ये ना. सुनील शेट्टी. डॉक्टरांनी तुम्ही मला बोलवलं? हा, जरा तुमचा आवाज ऐकवा यांना. अरे आज घडे पुण्याची तारीख ओ, लवंगा निघाल्या बारीक. अरे लवंग्या निघाला बारीक? कुठला सुनील शेट्टी आहे हा? सुनील शेट्टी तुम्ही जाऊ शकतो. अरे कुठला सुनील शेट्टी आहे हा? हा सुनील शेट्टीचा आवाज. अरे नाही, हा वेगळा सुनील शेट्टी आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता तो सुनील शेट्टीच नाहीये? अरे नाहीये म्हणायचंय मला. कसं आहे की ह्या आजारात ना असे प्रॉब्लेम्स वाटतात, म्हणजे आपल्याला असे भास होतात. आमच्याकडे एक माणूस होता, संदीप गायकवाड, असा एक पेशंट होता. त्यालाही वाटायचं की तो नसरुद्दीन शाहचा आवाज काढतोय, पण तसं नव्हतं. आवाज फक्त एकच जण काढतो, प्रसाद खांडेकर, निळू फुलेंचा. अरे तुला कसं समजू यार मी?
आय एम अ ऍक्टर. आय एम दिस इज आय ओन दिस स्टेज यार. मी ऍक्टर आहे यार. शांत राहा. मी सनईचा आवाज करतोय बघ. सनईचा आवाज बघ. एक मिनिट. हा सनईचा आवाज आहे? हो. नाही सर. मग कुठला आवाज आहे? हा वॉचमॅनचा आवाज आहे. हा कसा काय वॉचमॅनचा आवाज? शाबजी. अरे 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 नाही रे बाबा, तुला कसं सांग. मी जातो ना स्टेजवर, प्रेक्षकांना खिशात टाकतो मी माझ्या. माय गॉड. क्लेप्टोमेनियाचे सुद्धा संकेत आहे. कुठला क्लेप्टोमेनिया? म्हणजे असं पेशंटला वाटतं की काही दिसलं की ते खिशात टाकावं असं प्रत्येक. अरे नाही रे बाबा, तुला कसं सांगू रे. याडाच करे तू. डॉक्टरच का कोण आहेस? समीर चौगुले म्हणतो मी. दुनिया ओळखते अशी मला, तू नाही ओळखत मला. शांत राहा. नॉट बिग इश्यू. ए भाई तू रुक. तू रुक इधर. तू इधर रुक. ए ए ए इधर आ गौरव. इधर आ. इधर आ. आप देख. तू रुक. ए गौरव ये इधर. गौरव इधर. इसको बोल मैं कौन है. मी कोण आहे सांग त्याला. कोण आहे तू? अरे समीर चौगुले ना मैं. उसको बोल ना. मैं नहीं पहचानता. अरे उधर का सीन भूल जा यार. मेरे को पहचान ना तू. मैं समीर चौगुले. उसको बोल ना यार. अरे मैं नहीं पहचानता. नाही ना उसको मी आधी सांगितलं होतं की मला विसर म्हणून. समीर चौगुले ओळख दाखवू नको म्हणून. तो म्हणतो बोल ना यार. सांग ना मी समीर चौगुले आहे. कौन? मैं नहीं पहचानता. अरे यार कैसा हो रहा यार. तुम्ही जा. ऐसा कैसा चलता यार. ओके कूल डाऊन आहे. बघा काही नाहीये. हे छोटंसं आहे. 4-5 सिटिंग्स मध्ये होईल. आता सखाराम येईल, 2 चॉक देईल, होऊन जाईल सगळं क्लिअर. अरे काय बोलतोस तू. कूल डाऊन. सखाराम. अरे हा कुठला सखाराम आहे. अरे नाही आहे. अरे हे नाही आहे सखाराम. क्या बात है. हिलेरियस. एक नंबर. खूप मजा आली. सई. 2 मायस्ट्रोज जेव्हा स्टेजवरती येतात तेव्हा काय घडतं ते म्हणजे हे घडतं. अमेझिंग. फार मजा आली. मध्ये मध्ये जे येत होते गेस्ट त्यांच्यामुळे पण जास्त बहार आली. ठाकूर मॅडम क्या बात है. हां तुम्ही म्हणजे मला प्रेक्षकांना सांगायचंय की आमच्या टीम मधला एकही माणूस असा नाही जो निरुपयोगी आहे. आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेतो. ठाकूर. बाकी तुमच्या ॲबिलिटीज आणि तुमच्या स्किल्सबद्दल बोलायला मी खूप लहान आहे, त्यामुळे मी काही नाही बोलणार. इतकंच बोलेन की अतिशय आतून मजा आली आणि ही जोडी पुन्हा बघायची आहे म्हणजे आहे. ये बात. प्रसादा. हे अख्खं बाइंडर स्क्रिप्ट एकीकडे आणि सखाराम एकीकडे. आजपासून तुझं नाव सखाराम. चंदू असं झालं. क्या बात आहे नेहा. काय बेरिंग होतं तुझं. पहिल्यांदा म्हणजे हा पंच आहे हे कळून सुद्धा म्हणजे आम्ही असे कमाल. बहारदार. सुनील शेट्टी. अग तुला बघून सुनील शेट्टी परत आला तर आम्ही तुला मारू लागतो. गौऱ्या छान. छोटंसं पण छान. मजा. हे जे काही झालं ना हे माझ्यासाठी खरं अनलॉक 1.0 आहे. क्या बात आहे यार. काय टायमिंग, काय गिव्ह अँड टेक. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला दोघांना भरपूर देव आणि देव तुम्हाला दोघांना एकत्र भरपूर देव. फॅन्टॅस्टिक. गॉड ब्लेस यू. लव्ह. सुपर. मंडळी, बसच्या प्रवासातली गंमत आपल्या समोर घेऊन येत आहेत पंढरीनाथ कांबळे, अरुण कदम आणि खानदेश पुत्र श्याम सुंदर राजपूत. MH12 2355 MH12 2355 धुळे शिरपूर प्लॅटफॉर्मवर 5 वर उभे आहे. MH12 5553 तडोजा गाडी आहे. अरे चला धुळे शिरपूर. अरे पटापट चला रे. नंतर वेळ निघून जाईल आणि मग गाडी पण निघून जाईल रे. अरे चला रे. सुट्टा पैसा काढे ठेवतात रे भाऊ. मना बापनी काही सुट्टा पैसा टांगसाय नाही शे.
कळलं का? नंतर करशात तुम्ही दांगडो. पिप्पाई ना झाडले वडनं पान नका लावू. म्हणजे या गाडीत भलतं तिकीट नका मागू रे. मास्तर मास्तर ते मालेगावला जातेस काय तुमचं बस? अरे मालेगाव कुठे शिरपूर कुठे, दोन्ही 2 टोक आहेत ना रे भाऊ. 10 मिनिटांनी गाडी आहे, त्याच्यात जाऊन बट. हा चला धुळे शिरपूर सोडायची का गाडी? अरे सोडायची अरे ती माझी सीट आहे. अरे नाही माझी सीट. अरे ती माझी सीट आहे रे. माझी सीट आहे. कशावर ती तुझी सीट आहे? अरे हिच्यावर मी रुमाल टाकलेला आहे. ही माझी सीट आहे. आता याच्यावर मी बसणार. असं कंडक्टरची सीट आहे रे. अरे चांगली इच्छे वारं घेणार आहे. रिझर्व असते ना. दुसरीकडे जाऊन बटना तिकडे खपना. मला विंडो सीट, मला विंडो सीट. अरे टुक 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 आजच करतो. मला तिकडे बसू दे. मी लहान आहे ना. मला तिकडे बसू दे ना. थोडं तिकडे बसू दे मला थोडं. जा बाबा तू आजच करतो. मला कधीच तिकडे विंडो सीट बसवत नाही. ही बघ मी माझी विंडो सीट. अरे वा 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 कवरा गारवा राहतो. हातलं सागली केस इसकटलं रे मांडी. वा 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 वा. अरे तू मेंढा चाललाय ब्या. आई शपथ हरण्या. अरे मस्त आहे रे तुझी विंडो. ये मला दे ना तुझी विंडो प्लीज. चल चाल मी नाही तुला विंडो सीट देणार. अरे वा रे वा डोंगरावर डोंगर इकडे. हिमालय पण इकडेच आहे इकडे. आई शपथ हिमालय पण दिसतो. हे बघू बघू चाल चाल मी नाही दाखवणार. कुट 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 टुक टुक मध्ये पण फंबल करतो का रे? तुला चांगला कुठून काढला पाहिजे माहितीये का? अरे उदबिल्ल्या शिरपूरला जाताना हिमालय तुझ्या बापाने पाहिला होता का रे? इकडून जाताना ना सातपुड्याचा डोंगर दिसतो. तो पण धुळ्याच्या पुढे गेल्यावर या खिडकीतून तुझ्या डबड्या खिडकीतून नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ए छोटू ए टकले छोटू इधर तुम इधर आ. मी छोटू काय रे? एक उसाचा रस देव ना. एक गलास उसाचा रस दे ना. अरे वसाचा रस दे ना. वासा रे गलत आहे तुला. ए छोटू ए तेरे पास ते उकडलेले शेंगदाणे आहे का रे? मी काय शेंगदाणे विकणारा वाटून राहिलो का रे? खिडकी खाली नाटक करून राहिला. चाल मी एकदाच मारलं. तुम्ही दोनदा मारलं म्हणा. नाटक करून राहिला का? ऊसाचा रस पाहिजे तुला? ऊसाचा रस तुझ्या नाकातच होते ना. अरे ये हवालदार काका जाम भरकलाय. याच्या नादाला नको लागायला. याची भंकच नको. हे डायरेक्ट जेल मध्ये टाकल आपल्याला. हो मी कुठल्या अँगलने हवालदार दिसून राहिलो रे तुला? अरे प्रत्येक खाकी कपडे घातलेला माणूस हा हवालदार नसतो ना रे. बघा ना याला काय कळतच नाही. हा ते काय तुला हवालदार दिसतात? ते बघ त्यांची बॅग बघ. ते पोस्टमॅन आहेत ना. ओ काका आमच्या काय पत्रबित्र आलंय तुमच्याकडे? अरे तुमच्या सोबत काम करून माझ्या डोक्यावरचे पत्रे ओढून गेले रे. अजून आणि प्रत्येक खाकी कपडे घातलेला माणूस हा पोस्टमन पण नसतो. अरे मी कंडक्टर येणार आहे. हो तुम्ही कंडक्टर आहे? ते प्रसाद कंडक्टर तुमचे कोण लागतात? नका ना रे एवढे ओढून ताणून विनोद करू. म्हणजे कंडक्टरचं यमक जुडवण्यासाठी कंडक्टर. लेखक ब्लॉग झाला तर ऍक्टर म्हणून तुम्ही काहीतरी भरणार आहे. आता आम्ही कुठे कुठे लक्ष देणार? विनोद कसा असा सहज केला पाहिजे बा. विनोद तुम्हाला सहज पाहिजे? सहज. अरे आपण यांना सहज विनोद करून आपल्याला मास्तरांनी शाळेत काय शिकवलंय की आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांचा आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. चल आपण कंडक्टरना सॅल्यूट मारू. त्या सॅल्यूट मुळे ना मी प्रोफेशन बदललं रे. तरी बी तुम्ही काही सुधरत नाही का? एक विनोद बी नाही झाला ना या स्किट मध्ये तरी चालेल. पण सॅल्यूट नको ते बायना नको तो सॅल्यूट. सॅल्यूट तर झालं पाहिजे. रिस्पेक्ट तर तुमचं झालंच पाहिजे. 1 2 3 4 टायर ट्रॅक्टरला सॅल्यूट मारू कंडक्टरला. ट्रॅक्टर चालला शेतावर कंडक्टरला मारू. नका ना रे. अरे असं नका करत जाऊ रे. एखाद्या दिवशी यमक जुडलं ना तर डायरेक्ट हार्ट अटॅक येऊन मरून जाईन रे मी. नका रे असं करू रे. माझा आत्मा असा कलकलून उठतो रे. नको रे तो शॅल्यूट बिलूट काहीच नको. आणि खरे कंडक्टरला मारू
शेलूट हा मध्ये पॉज कशाला घेता रे तुम्ही? त्या पॉज मध्ये माणूस धक्क्याला लागून जातो ना रे. बटा खाले बटा. अरे बापरे. तिकीट बोला. तिकीट. पहा त्याची ऍक्टिंग, पहा केवढी बॉडीने ऍक्टिंग करतो तो. पहा डिटेलिंग त्याची. दलिंदर. गाडी निघून गेली असती ना तर खालीच राहिली असती तुझी ऍक्टिंग. कुठल्या स्टॉपला उतरायचे आम्हाला? बस स्टॉपला उतरायचं. अरे हो अभिनयाच्या महामेरू, आता त्याला मारली ना रे ला. तू काय ऍक्टिंग करतो रे एवढी? अरे हे जे बाकीचे लोक बस मध्ये बसलेले आहेत ते काय चालत्या बस मधून कुद्या मारणार आहेत का रे? ते पण बस स्टॉपला उतरणार आहेत ना. कुठल्या बस स्टॉपला उतरायचंय सांगा. आमचा मामा ज्या बस स्टॉपला उभा आहे ना तिकडे उतरायचा. तुझा मामा काय खडा पारशी करे त्याला सगळे ओळखतील. तुमचा मामा कुठे ते मला काही माहिती नाही. अरे बस स्टॉपचं नाव घेणार आहे. ओके. ओल्या टावेलला वास येतो घामाचा. ओल्या टावेलला वास येतो घामाचा. बस स्टॉपचं नाव घेतो बस स्टॉप आमच्या मामाचा. मेंढू तू आज ठरवूनच आलाय का रे की माझ्या डोक्याचा बनका उडवायचा म्हणून? मी तुला आहे ना टायरच्या खाली निंबू ठेवतात ना तसा ठेवून देईन आणि नंतर चेमटडीत टाकसो तुले. थांबा, तुम्हाला आहे ना शेवटच्या स्टाफची तिकीट देतो मी. जिथे खापायचं तिथे खापा रे. मग हा मग आम्हाला 2 हाफ द्या. हाफ हाफ का बरं? का बरं बाई? अरे तुम्ही कंडक्टर झाले, तुम्हाला कानून कायदा काही माहिती आहे का? आम्ही 5 वर्षाखालील मुलं आहोत, आम्हाला तिकीट हाफ लागतच. अजून बी तुम्ही 5 वर्षा खालचीच आहे का रे? अरे डोब्यांनो, अजून 5 वर्षांनी ना तुमची नातवंड स्किट करायला लागतील ना रे. काय काय हिडकतोय पाहतो, काय हसतोय तो. तुमची बुद्धिमत्ता सोडली ना बाकी सगळं 5 वर्षाच्या पुढच्याच आहे. अरे तुम्हाला तिकीट द्यायला तुम्ही कुठे जाणार आहे ते तर सांगा रे. आम्ही मामाच्या गावाला जाणार आहे. कशाला चेटताय तिकडे? आम्ही मामाच्या मुलीशी लग्न करणार आहे. आता तुम्ही म्हणले 2.5-3 वर्षाचे, लगेच लग्नापर्यंत पोहोचले का रे तुम्ही? हा कोण आहे रे तुमचे आई वडील? हा त्यांनी कसं काय एकटं सोडलं रे तुम्हाला? म्हणजे सांगा कुठे राहतात, काय करतात ते? आमचे पप्पा पोल्ट्री फार्म मध्ये काम करतात. ते असं कोंबड्यांच्या पिलांना पकडतात आणि तो कोंबडा आहे की कोंबडी हे ठरवतात. बाय ना, हा कुठला जॉब आहे रे? पोरे तर पोरे दल्ला बी बाखर रे. आणि आई काय करते रे? छोट्या रडू नको ना, रडू नको ना. आमची काय 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 झालं? आमची आई लहानपणीच हरवली. अरे अरे रे, हरवली? ती हरवली नाही, ती तुम्हाला उपगून तुम्हाला सोडून निघून गेली. यात्रेत येत ना पोरं हरवतात, आई वडील नाही हरवत. तुम्ही तिथेच का बरं नाही हरवले रे? काय माझ्या नशिबाला आले रे तुम्ही? फालतूगिरी करताय. त्याला पैसे काढा आणि तिकीट घ्या आता. त्याला लवकर, नाही तर बसच्या खाली उतरा रे. ऐकणार नाही बहुतेक. दे याला पैसे देऊन टाक. दे घ्या, द्या आम्हाला तिकीट. 2000? कधी पाहिले नाही? कधी पाहिले नाही? दलिंदर 62 रुपये तिकीट आहे. सुट्टे पैसे कोण तुझा धल्ला देईन का रे? 2000 रुपये सुट्टे नाही तुमच्याकडे? नाही. बरं तुमच्याकडे 500-500चे 2 नोट आहेत? थांब पाहू दे. हा द्या. अरे इधर हे ठेव तुम्हाला. आणि 1 मिनिट, हे बघा किती आहेत. अरे बापरे, एवढी चिल्लर? किती आहेत? 10, 13 आहेत. हा मग 4 याला द्या. 4 हा हे गे रे भाऊ. किती उरलेत? 9 उरलेत. ते मला द्या. हा आता 500 मधनं 9 गेले, किती राहिले? 491. ते मला उतरताना द्यायचे तुम्ही. हा लक्षात ठेवा नीट. तुम्ही मला 4 रुपये दिले. हा आता मला सांगा 500 रुपयातनं 4 गेले, राहिले किती? 496. हा ते म्हणा खाली उतरलं तर द्यायचं. अरे हा कुठला हिशोब रे? असे कसे द्यायचे रे? मला पैसे द्या रे तुम्ही. काय तुम्ही पैसे द्या रे. पैसे पैसे करतात. घ्या आता तर द्या तिकीट. हा आता तरी द्या तिकीट. असा कसा तिकीट द्या रे? हा मला तर पैसे दिलेच नाही रे तुम्ही. खरंच सांगा, तुम्ही प्रवास करायला आले का
का मला लुटायला आले रे? खरं तर आम्ही तुम्हाला सांगत होतो की आम्हाला मामाच्या गावी जायचंय. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, मला खूप मजा आली. मला एकदा प्लीज रडवून दाखव ना. आम्ही जत्रेत दादा, मला ती खिडकी पण खूप आवडली अरुण दादाची. मस्त मजा आली, धमाल. प्रसादा, श्याम्या, मला आज तू गुरुजी नव्हतास पण तरी तितकीच मजा आली तुला या कंडक्टरच्या रूपात बघून. मला पुढच्या वेळेला ना एक तुझ्याकडनं सॅल्यूट त्यांना आला तर मला फार भारी वाटेल. एकदा त्यांचा ठोका चुकू देत. मजा आली, मजा आली. वा वा. मंडळी, आता जाणून घेऊया एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेस इथे झालेले ते आपल्या हास्य रसिकांना कसे वाटलेत. त्यासाठी मी तुम्हा दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. गेल्या 2 भागांमध्ये आम्हाला या कुटुंबाला सुनील शेट्टी आणि सखाराम मिळाल्यामुळे मी फार आनंदात आहे. फार बहार आली. येस सई. सखाराम जवळचा राहणार आहे कारण माझे आजोबा मला सखाराम म्हणायचे. त्यामुळे एक सखाराम सेटवर पाहिजे. ओ माय गॉड. आणि आज आणखी एक खूपच खास गोष्ट घडली ती म्हणजे आपले डिरेक्टर आणि लेखक या दोघांचाही अत्यंत सक्रिय सहभाग दोन्ही स्किट्समध्ये होता. तो त्यांनी फारच मजा आली. येस, सचिन स्क्वेअर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर मंडळी, विनोदाची ही रणधुमाळी आज इथेच थांबतेय. आता आपली भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.